साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वच ज्येष्ठ मंडळी, सर्व कर्जतकर त्यांनी गेले 2-2.5 वर्षांपेक्षा जास्त काळ मी बघतोय संघर्ष समितीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत असतात. त्यांनी वारंवार निवेदन नगरपालिकेला दिली. गेल्या 8 महिन्यानंतर कर्जत नगरपालिकेत खऱ्या अर्थाने परिवर्तन झालं. काय 2 मिनिटं परिवर्तन झालं आणि ते परिवर्तन करत असताना आम्हाला दोघांना प्रत्येक परिवर्तन गाठीपासून लोकांकडे गेलो. त्यांनी सन्माननीय नगराध्यक्ष सगळ्यांना कल देऊन त्या कर्जतकरांची सेवा करायची आम्हाला संधी दिली. त्यांनी त्याला जाऊन आम्हाला पत्र दिल्यानंतर सुद्धा भाऊनी आम्ही ठरवलं की नगरपालिकेत यावं, आपल्याशी चर्चा करावी. सगळ्या 50 विषयामध्ये मी एक विषयाची प्रत्येकाचं गांभीर्य बघितलं. पाण्याचा विषय तर वेगळा विषय आहे. पार्किंगची जी समस्या आहे ही कर्जतकरांची सर्वात मोठी समस्या आहे. एका काकांनी कर्जत नगरपालिकेचा विषय सांगितला तर आम्ही त्याच्या आधी इथं बसलो सुद्धा भाऊ आणि मी विषय त्यावेळेस काढला की नगरपालिकेची जुनी इमारत आहे ती आता कर्जत नगरपालिकेच्या नावावर झालेली आहे. आपण तिथं पार्किंगचा कायमस्वरूपी मुद्दा काढू. तिथं आपल्याकडे पैसे नसतील तर BOT तर्फे ते देऊन टाका. कर्जतचं सर्वात मूळ नाक कर्जतची नगरपालिका ती जुनी होती आणि तिथं आज बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला कसे काका मगाशी बोलले ते खरी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या मनाला वाटतं की माझी नगरपालिका आज अशी कर्जतच्या मुख्य ठिकाणची बाजारपेठमधली जागा आहे तर तिथं पार्किंगची एक सोयीस्कर मिळेल. दुसऱ्या काकांनी विषय पार्किंगबद्दल सांगितला की तो 7/12 नावावर केला आहे का, तर तिथं सर्वात मोठी पार्किंगची अशी समस्या आहे की प्रत्येकाला गाडी रात्री लावायची कुठे. तर ती शनी मंदिरची जागा आहे, त्याच्याकडे शनी मंदिरच्या खालच्या साईडला फार मोठी जागा आहे जी नगरपालिकेची आहे. जर तुम्ही ती जागा घेतली आणि कायमस्वरूपी या लोकांना सांगितलं की इथं पार्किंग तुम्ही करा तर तो कर्जतचा मोकळा मार्ग शेवटी राहणारी लोक तिथलीच आहेत, त्यांना तो एरिया जवळ पडेल आणि त्यातून एक मार्ग जय केला गेली. कर्जत शनी मंदिरच्या इकडची पार्किंगची व्यवस्था केली होती पण प्रॉब्लेम असा यायचा की तिथे गाड्या वगैरे फोडणं, CCTV फोडून टाकले, लाईट्स फोडून टाकले तर तिथे पण आपल्याला मग पोलीस किंवा कोणीतरी लागेल, तो एक सोय करायला लागेल. त्याच्यानंतर साहेब सर्वात मोठा यांनी मुद्दा जो हातगाडीचा विषय आहे ते 145 हातगाड्या आहेत. ते 145 हातगाड्यांमधले कर्जत नगरपालिकेच्या अधिनियमानुसार आहे यांना कुणालाही दुसऱ्याला गाडी द्यायचा अधिकारच नाही. यांनी काय केलंय, स्वतःची गाडी, आज तुम्ही एक काम करा, उद्यापासून अजेंडा काढा 145 जणांची नावं त्या हातगाडीवर लावा म्हणून. सगळ्या गाड्या बंद होतील कारण 145 गाडी मालकच नाहीयेत. त्या सगळ्यांनी बाहेर लोकांना चालवायला दिलेले आहेत आणि त्या मालकाचं नाव बघितलं ना तर ते करोडपती आहेत. ते प्रथमदर्शी तुम्ही त्याची नाव वाचली, तुम्ही त्या हातगाडीवरती नाव लिहा आणि नियम या कर्जत नगरपालिकेच्या हातगाडीवरती नाव लिहा का नितीन सावंतची गाडी हातगाडी आहे म्हणून लावतील का बघा. आणि नियम आहे प्रमाणात सुटली पाहिजे. ही कर्जतची सर्वात मोठी जटिल समस्या या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी नंतर यांनी विषय सांगितला टॉयलेटचा. एवढी मोठी जागा आहे, आता कर्जत तालुक्याच्या माणसात प्रांत ऑफिस असेल, तहसीलदार ऑफिस, तलाठी ऑफिस, कोर्ट ऑफिस तिथे येतं. चांगल्या सुविधा त्या ठिकाणी टॉयलेट आपण बांधू शकतो. फार याच्यातले जे विषय आहेत, पाणी पुरवठ्याचा विषय, पार्किंगचा विषय आहे, हेच जनरली विषय आहेत. हातगाडीचा विषय तुम्ही साहेब पाहायला कायमस्वरूपी तोडगा निघेल. आणि जिथं रिक्षा स्टँड बोलू शकता जिथं ते रिक्षा स्टँड तयार करा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण हे करू. आणि माझं तुम्हाला संघर्ष समिती सगळ्यात आपल्या कर्जतकरांना विनंती आहे, मी असेल, सुधाभाऊ असेल, सगळेच आपले ज्येष्ठ, आपण राजेश दादा असेल, नगराध्यक्ष आहेत, आपण एक 10-15 लोकांची एक समिती तयार करू. दर महिन्याला ठिकाणी बसू. साहेब माझा दावा आहे म्हणजे 1 महिना पण राहणार, 15 दिवस सगळं मुद्दे पण त्यासाठी आपण सगळ्यांनी उद्या तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर चाललं तर रस्त्याला म्हणून हात चालू शकत नाही. कदाचित ट्रॅफिक कधीतरी त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे. आणि जेव्हा गावाचा विकास आपण करत असतो त्याच्यावर आपल्यावर 2 माणसं दुखवली पण जाते. पण त्यासाठी आपण गावाचा विकास थांबवणार आहेत का? आपल्या गावाचा विकास तर झाला पाहिजे. मग उद्या सुधार हो का ते करतो, नितीन सावंत सांगतो करायला असं नाही. आपण सगळ्यांची ती जबाबदारी. आपलं कर्ज स्वच्छ झालं पाहिजे, प्रत्येकाची मानसिकता आहे. जसं बोलतात जुन्या शिवाजी महाराज जन्माला पाहिजे पण दुसऱ्याची कशी परिस्थिती नको व्हायला. आपण सगळ्यांनी मिळून आपल्यापासूनच उद्या आम्ही पण त्याच्यामध्ये असेल, आम्हाला पण त्यातून घेतलं पाहिजे. सर्व्हिस रोड त्या ठिकाणी ओपन झाली तरच तुम्हाला कर्जत उद्याचं बघितलं रेल्वे स्टेशन दिसेल. नाहीतर उद्या रेल्वे स्टेशन येणारा माणूस जेव्हा बाहेर येईल तो कुठून चालणार? मी सर्वसामान्य कर्जतकरी, मला स्टेशनवरून मी आलो, मी रस्त्यावर जायचं आहे तर कुठून चालणार? तुम्हाला सर्व्हिस रोडच पाहिजेत. त्यासाठी जे काय प्रोसिजर करायचं ते करा, लवकरात लवकर करा. फार छोटे छोटे विषय कर्जत करायचे आहेत आणि आम्ही दोन्ही म्हणून तुम्हाला शब्द या ठिकाणी देतो. पुढच्या 1 महिन्याच्या तुम्हाला यातले 43-20 संपवल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी दोघं पण त्या ठिकाणी बसणार. कारण तुम्ही सर्वांनी परिवर्तन गाडी असेल, हा राजकारण गेला आता आपण सगळे एक कर्जत करू आणि आता आपल्याला एक कर्जतकर करून हा प्रत्येक विषय आपला स्वतःचा विषय
आणि हा संपला पाहिजे. शेवटी संघर्ष समिती आपल्याला आरसा आहे, ते आपल्याला दाखवतात की याच कर्जच्या समस्या आहेत, त्या सोडवण्याचं काम प्रशासन म्हणून आणि स्थानिक नगरसेवक म्हणून तुम्ही केलं पाहिजे. आणि आपण दोघांनी सन्मान म्हणून आम्ही तो पाहिजेच. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही हे करू. या शब्द गावी सोलापूरच्या समोर मी स्वतः नगर तुम्हाला सगळ्यांच्या समोर देतो. आणि आता आम्ही याच्यानंतर तिथं बसून एक मास्टर प्लॅन बनवू कर्जत शहराचा. जे तुम्ही जे विषय घेतले त्यातले किती विषय आता लगेच घेता येतील अजेंड्यावर, जे विषय आपण ताबडतोब कसे सोडवता येतील त्याचं एक चांगलं काम त्या ठिकाणी करू. आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला कर्जतचा बदल झालेला दिसेल हा शब्द या ठिकाणी देतो. आणि जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो. परत तुमच्या सर्व कर्जत करायचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि भविष्यामध्ये कर्जत कसं सुंदर असावं हा आरसा दाखवायचं काम तुम्ही या 5 वर्षात प्रत्येक पावलावर आम्हाला कराल, हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांनी काम केलेलं आहे, शेवटी आपल्याला कर्जतचा विकास करायचा. आणि खरंच एक चांगली आजच्या दिवशी गोष्ट घडलेली आहे. तर कर्जत शहर बचाव समितीच्या ग्रुपवर चर्चा झाली आणि जो उठाव सुरू होता आणि त्याची दखल आपण दोघांनी घेतली. म्हणजे एक चांगली त्याच्यातली सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण आपली जबाबदारी कुठं नाकारलेली नाही. बऱ्याचदा असं घडतं का आपण निवडून आल्यानंतर आपण नागरिकांशी आपलं दायित्व काही साथ नाही आहे. आणि तुम्ही जी जबाबदारी घेतलेली आहे आणि तुम्ही जो आम्हाला शब्द दिलेला आहे, तर आम्हाला नक्कीच आशा आहे. आम्ही सुद्धा निवेदनामध्ये तीच मागणी केलेली आहे. कारण आता आम्ही 2 वर्ष झाले तेच विषय मांडतोय. महिनाभरात जर विषय झाला नाही तर आम्ही आंदोलनाच्या भूमिकेमध्ये राहणार आहे. परंतु तुम्ही दोघांनी जो विश्वास दिलेला आहे, सन्मान्य नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, शिवसाहेब असतील, शिवसाहेबांनी सुद्धा आल्यानंतर काम सुरुवातीला चांगलं केलं, नंतर का स्लो झालं आम्हाला माहीत नाही. पण नंतर स्लो झालं नाही जे आहे ते जे रियालिटी. तर या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि नक्की आशा कुठेतरी तयार झालेली आहे का नागरिकांचे जे प्रश्न आहेत आणि तुम्ही त्याच्यातला जो एक प्रस्ताव दिलेला आहे, तर नक्की दर महिन्याला तुम्ही दररोज जरी बोलवलं आम्हाला तरी दररोजसुद्धा आम्हाला यायची तयारी आहे. कारण आमचं शहर चांगलं सुधारणार आहे. तर खूप चांगल्या प्रकारचा आजच्या एक चांगल्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे. फक्त जो 2 वर्षातला अनुभव आहे, तर अशी कुठेतरी बैठक होते आणि चर्चाच होते आणि पुढे काय आपण करत नाही आहे असं पुढच्या मीटिंगमध्ये मला वाटतं नसलं पाहिजे. निदान पुढच्या बैठकीमध्ये बसल्यानंतर 50 पैकी काहीतरी 30-35 प्रश्न जरी सुटलेत असं जरी चित्र दिसलं तरी आमच्यासाठी ती समाधानाची गोष्ट असेल. पण आज काही असो, आम्ही कुठेही असं काही विरोधातल्या भूमिकेमध्ये नाही आहेत. आम्हाला हे प्रश्न सोडून घ्यायचे आणि तुम्हीसुद्धा त्या मानसिकतेमध्ये राहा. तुम्हाला जे काही सहकार्य असेल ते नक्कीच नागरिक करतील अशी तुम्हाला मी या निमित्ताने आश्वासन देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो आणि आजची बैठक संपली असं जायचं.